म्हणा जोरा थँक्यू म्हणा म्हणा कावर नाही हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायचे एकदम. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी आणि शौर्य या चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे चालू होतं आमचं सेलिब्रेशन. आमची ॲनिव्हर्सरी होती, 1-2 दिवस झाले, 25ला होती. तर काही कारणास्तव तुम्हाला व्हिडिओ लेट येत आहे, आशा करते की समजून घ्याल तुम्ही. आणि आता इथे चालू होतं, प्रेझेंट आणलेलं होतं मुलांनी आम्हाला, तर ते ओपन करत होतो आम्ही. थोडेसे व्हिडिओ मैत्रिणींनो मागे पुढे झाले तर तुम्ही समजून घ्याल. इथे आता ओपन केलं आणि आम्हाला पण नव्हतं माहिती काय आणलेलं होतं. तर इथे मुलांची गडबड बघा. आणि शौर्य तर फारच त्रास देतो, काही असलं का असे कार्यक्रम वगैरे त्याला फार आवडतं. असं मी कामाच्या उड्या मारत असतो मध्ये मध्ये. सेलिब्रेशनचा कसं करायचं काय करायचं अगोदरच आमचा प्लॅन ठरलेला होता. आणि इथं छान असा केक आणलेला होता मुलांनी. आणि तो कुंती आणि आशिष भरवत आहे. हे माझे मोठे मुलगा आणि सुनबाई आहे, आणि छोटी ही रोशनी सुनबाई. तर त्या ऑक्शन करते इथे छान. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथे मोठी सुनबाई ऑप्शन करते. दोघींनी असं छान ऑप्शन करून घेतलं. आणि आता इथे आम्ही मिस्टर आणि आम्ही एकमेकांना केक भरत होतो. इथे परत मुलं म्हणे फोटो काढायचा प्रेझेंट घेऊन, पण आता परत फोटो काढले इथे थोडे. आता काही कार्यक्रम वगैरे असले तर फोटो तर आवडतातच काढायला सगळ्यांना, आणि आठवण पण असते. तर इथे आता छान असं फोटोशूट चालू आहे. शौर्याची चालू होती गडबड, मला केक दे आजी. तर शौर्याला थोडासा केक दिला. त्याला केक फार आवडतो, पण मग त्याच्यावरती क्रीम असताना त्याने घशाला त्रास होतो लहान मुलांना. तर तो आम्ही त्याला जास्त असून असं बाहेरचं खायला पण देत नाही वरचं. पण तो चालू होता त्याचं असं बोट बुडवत होता केकमध्ये आणि खात होता. रागत होता आम्ही त्याला, पण तो काही ऐकत नव्हता. आता ते केक बीक भरवून झालंय आमचं. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर चला, आम्ही कसं सेलिब्रेशन केलं ते बघा. थोडे व्हिडिओ हेच झाले मागे पुढे. तर इथं कुंती आणि अशी भरवत आहे, त्या रोशनी आणि अतुल भरवत आहे. तर चला तुम्ही पण आमच्या बरोबर डिनरला बाहेर. इथे चालू होत्या शौर्याची बडबड. आणि त्याला आहे ना ते बॉर्डरमधलं आहे ना, बॉर्डर 1मधलं त्याला फार गाणं आवडतं, ते संदेशा ते. तर म्यूट केलं त्याला, अगदी गाणं जवळजवळ पूर्ण आता येतं त्याला ते गाणं. तर त्याचं चालू होतं गाणं म्हणायचं काम. छान असं गाणं म्हणत होता तो सॉन्ग. आणि त्या रस्त्याने ना त्याला फुगेवाला दिसला होता, पुढे येते फुगेवाले. पण त्याला दिसला होता, तो त्रास देत होता की मग आजी मला घेऊन दे, बाबा मला घेऊन द्या, पप्पा मला घेऊन द्या, सगळ्यांना म्हणून सांगत होता. आणि बघा आजूबाजूचा आमचा इथला परिसर कसा आहे. ते छान असा इंदिरा गांधीचा पुतळा आहे तिथे. संध्याकाळच्या वेळेला छान वाटतं फिरायला. आणि दिवसभर तर खूप गरम होतं, त्यामुळे काही फिरता पण येत नाही आणि कुठे जाता पण येत नाही. हां, इथे पुतळा आहे तुम्हाला सांगितलं आमच्या चौकामध्ये. तर मुलांचं चालू होतं, पाणीपुरीची गाडी दिसली आम्हाला, पाणीपुरी खायची कारण आम्ही तिथेच जातो ना चौकामध्ये, आमचं फेवरेट ठिकाण आहे तिथे. त्यामुळे त्याला दिसले, लागला ओरडायला शौर्य, मला पाणीपुरी खायची. तर आता इथे पुढे सैलानी बाबा, इथे सैलानी बाबा चौक म्हणतात. इथे जवळच आमच्यापासून.
ड्रायव्हिंगला संध्याकाळी लांब अशी ड्रायव्हिंग करावं असं वाटतं, छान असं फिरावं वाटतं. चला तुम्ही पण. तू चालली का ग? तू बस ग, तू नको जाऊ. छान असं तू शांत बस, थांब. बघितलं आणि नंतर त्याचं नको आजी हा नको आहे मम्मी परत तो बदलून आणि विमान येतो माझ्याला. चला त्या बिचाऱ्यांची पण कोणी खरेदी करायची घेत असतं असं आम्ही काही दिसलं तर छोटं मोठं. आपल्याकडनं काही दुसरी हेल्प तर नाही होणार त्यांना, पण मग आम्ही 2-3 घेतले. मग त्याचे बाबा आणि शौर्याचे बाबा आणि त्याची मम्मी उतरली होती बलून घ्यायला. ते बघा आय लव जय शिवराय असं लिहिलेलं होतं छान. तर झालं आता इथे पिकाचू घेतला होता कोणी काय मुलांचं अवघडच असतं बघा. आणि हल्लीची मुले त्यात म्हटलं तर अजून ॲक्टिव्ह आहे. तर आता चालू होतं ओरडणं की हा नको तो नको. आता शेवटी अखेर आम्ही पोहोचलो आणि हे पवित्र हॉटेल आम्हाला आवडतं खूप आणि आम्ही इथेच येतो. इथे जेवणाची टेस्ट वगैरे छान असते आणि मुलं तर लगेच पळाले गार्डनमध्ये तिथे खेळायला. बाजूला खेळण्या होत्या ना, मी पकडून आणत होती. म्हटलं चला अगोदर जेवण वगैरे करून घेऊ. ऑलरेडी आम्हाला उशीर पण झाला होता, 10 वाजून गेले होते. त्यामुळे मग झोपून जातो शौर्य ना, त्यामुळे मग पटकन जेवण करून घेऊ म्हटलं आणि नंतर खेळू. तर आम्ही इथे खूप गर्दी होती कारण या मे महिन्यामध्ये ना फार ॲनिव्हर्सरी असतात सगळ्यांचे लग्नाचे. त्यामुळे मग म्हटलं चला एक हॉटेल बुक केलं आणि तो रोशनी हाय करते, थोडंसं दाखवते तुम्हाला. सुंदर हॉटेल आहे, आमचं फेवरेट ठिकाण आहे. मुलांचे पण छान खेळण्याची हौस होते, खेळायला मिळतं. फायनली एक आम्ही असा फायनली एक टेबल बुक केला. इथे रोशनी आणि अतुलचं चालू होतं काहीतरी डिसिजन, बोलत होते. आणि इथं आता आम्ही जेवण करत होतो. शौर्याचं झालं होतं जेवण आणि त्याला दिला आता मोबाईल. मी आम्ही थोडंसं म्हटलं फार त्रास देत होता नवेलाच आणि आम्हाला त्याला मोबाईल द्यावा लागला. तो कसा एकदम निवांत जसं घरी बसलेला आहे, त्याला काय घेणं देणं नाही आजूबाजूचं. छान असा बसला होता मोबाईल बघत, नाही तर जेवणच करू देत नव्हता, नुसता पळत होता तो. तर आता इथे झालं त्याचा मोबाईल वगैरे बघून घेतला आम्ही आणि आता जेवणं वगैरे पण झाले. इथं फोटोशूट चालू होतं परत. त्याचा काका त्याला सांगत होता की इथं फोटो काढू आपण, इथं बस इथं बस. तर त्याला नुसतं पळायचं होतं. इथं रोशनी तुम्हाला परत हाय करते. थोडेसे व्हिडिओ मागे पुढे झाले तर समजून घ्या. जेवण झालं होतं तरी इथं बसले. मुलांची तर फार गडबड असते सगळीकडेच. तर जेवण वगैरे झाले आणि आता इथं थोडंसं फोटोशूट केलं. छानच, खूप छान होतं इथं फोटोशूटला. पण मग आम्ही केक वगैरे कट करायला होतं इथे, पण आम्ही घरीच कट केला. सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले आणि आता उशीर पण झाला होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बाय, टेक केअर. इथंच व्हिडिओ संपवते मी.